नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद. जसंही नीट एक्झाम झाली तेव्हापासून अनेक विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन सुरू आहेत की सर आम्हाला तुमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायची, परंतु तुमची प्रोसेस काय असणार आहे थोडंसं समजून सांगा, काय काय सेवा तुम्ही देणार आहे हे समजून सांगा. आणि बऱ्याचदा जे फोन येतात पालकांचे, मग त्याच्यामध्ये अगदी सविस्तरपणे प्रत्येकालाच सगळी माहिती दिल्या जाऊ शकत नाही, कारण सगळी माहिती द्यायची आहे, किमान 5-7 मिनिटं वेळ द्यावा लागतो आणि प्रत्येकाचे कॉल मग अटेंड होत नाहीत आणि मग त्यांना पाहिजे ती माहिती जाऊ शकत नाही. तर तसं होऊ नये म्हणून आपण एक व्हिडिओ पोस्ट करतोय आज, ज्याच्यामध्ये ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा औरंगाबाद आणि लातूर ऑफिस तुम्हाला काय सेवा देणार आहे हे थोडक्यात आपण त्याच्यामध्ये समजून सांगणार आहे. थोडंसं सेग्रिगेट करून सांगतो. महाराष्ट्रामध्ये जे काय 85% कोट्याचे ऍडमिशन्स होतात, ज्याच्यामध्ये मग कॅटेगरी बेनिफिट्स असतील विद्यार्थ्यांचे, ज्यांना फीसमध्ये सवलत मिळेल, ज्यांना त्यांच्या कॅटेगरीतून ऍडमिशन मिळून त्यांचे प्रवेश पूर्ण होतील, ही जी काय 85% कोट्याची प्रोसेस असते. तर या प्रोसेसमध्ये कुठले टप्पे असतात ते थोडक्यात सांगतो आणि मग ते टप्पे सगळे पूर्ण करून देण्याचं काम जे इथं आमच्या वतीनं केलं जातं. तर सर्वप्रथम आता आपल्याला माहिती आहे, नीटची एक्झाम झाली. नीटची एक्झाम झाल्यानंतर अँसर की उपलब्ध झाल्या. जे काय प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत, नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट असेल किंवा स्टेट लेवलच्या काही टॉपच्या इन्स्टिट्यूट असतील, या सगळ्यांनी स्वतःच्या अँसर की रिलीज केल्या आणि अँसर की रिलीज केल्यानंतर जे इतर विद्यार्थ्यांनी त्यांचे स्कोअर काढलेले आहेत. आता या स्कोअरनुसार महाराष्ट्रामध्ये त्याचा कुठं नंबर लागू शकतो, काय लागू शकतो, काय मिळू शकतं त्याला, हे सगळं आम्हाला माहिती आहे. एक्झॅक्टली कुठे नंबर लागेल वगैरे हे आज जरी सांगता येत नसलं तरी त्याच्या स्कोअरनुसार मागच्या वर्षी साधारण कुठे काय कट ऑफ होते, का लागेल ऍडमिशनला, म्हणजे प्रवेश त्याला मिळेल किंवा नाही मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असतात. मग आता जे बरेच कॉल येतात त्यांना असं सांगायचं आहे आम्हाला की जेव्हा महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया सुरू होते तर पहिला टप्पा ऑलरेडी एक्झामचा पार झाला. आता इंडिव्हिज्युअल क्लासेसच्या किंवा जे काही इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या अँसर की आल्या. काही दिवसानंतर आता पुढचा जो टप्पा असणार आहे तो ऑफिशियल अँसर कीचा असेल. ऑफिशियल अँसर की सोबत तुम्हाला OMR शीट पण उपलब्ध होतील. त्यानंतर ऑफिशियल अँसर कीवर जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असतील तर ते ऑब्जेक्शन तुम्ही रेज करू शकता आणि ऑब्जेक्शन रेज केल्यानंतर फायनल अँसर की उपलब्ध होईल, रिझल्ट येईल. खऱ्या अर्थानं काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होते रिझल्ट नंतर. मग त्याच्यामध्ये 85% कोट्यामध्ये जे टप्पे असतात ते शॉर्टमध्ये कव्हर करतो. पहिला टप्पा असतो महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनमध्ये मग विद्यार्थ्याची कॅटेगरी काय आहे, त्याचं काय ऍडिशनल रिझर्वेशन आहे का, हे सगळं बघून त्याचे सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर वेने स्कॅन करून ते अपलोड करणं, त्याचं ऑनलाईन फीस पेमेंट करणं, हा पहिला टप्पा इथे संपतो. एकदा मुलांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं म्हणजे CET सेलच्या वतीनं एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन होणं अपेक्षित असतं, जे मागच्या 2 वर्षात झालं नाही, कारण मागचे 2 इयर्स जे होते ते सगळे कोविडच्या वातावरणातच होते. मोस्ट प्रोबेबली यावर्षी फिजिकल व्हेरिफिकेशन होईल, कारण ज्या वर्षी फिजिकल व्हेरिफिकेशन झालं नाही त्या वर्षी प्रवेश प्रक्रियेमध्ये खूप विद्यार्थ्यांना अडचणी फेस कराव्या लागल्या. कारण ड्युरिंग रजिस्ट्रेशन जे काय थोड्या छोट्या मोठ्या चुका होतात, कॅटेगरी असेल इतर काही चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करायचा स्कोप जो आहे तो व्हेरिफिकेशन मध्ये मिळतो, जो मागच्या 2 वर्षात मिळाला नव्हता. मग एकदा व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाली, ते टप्प्याटप्प्याने असते, गेली म्हणजे जवळजवळ 8 दिवस 10 दिवस चालणारा विषय आहे. एकदा व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाली त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते. या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला 2 गोष्टी मिळू शकतात. एक असतं तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर, ज्याला आपण SML नंबर म्हणतो, आणि दुसरा असतो तुमचा कॅटेगरी रँक. महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीत बिलॉंग करता त्या कॅटेगरीमध्ये साधारण तुम्ही कुठे स्टँड होता हे सुद्धा तुम्हाला या फायनल मेरिट लिस्टमध्ये पाहायला मिळतं. हा पोर्शन म्हणजे हा पार्ट कंप्लीट झाल्यानंतर पुढचा टप्पा असतो तो असतो प्रेफरन्स फॉर्म भरण्याचा. तर आता महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रकारचे रिझर्वेशन आहे, मी वारंवार माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओत त्याचा उल्लेख पण केलेला आहे. त्या तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकूण सीट्स किती आहे, तुमच्या कॅटेगरीमधून मागच्या वर्षी तुमच्या मार्कावर साधारण कुठे कुठे विद्यार्थी लागलेले आहेत, तुमच्या मार्कानुसार या वर्षीचं ओव्हरऑल रँक पाहता तुम्हाला कुठे ऍडमिशन मिळेल, हे सगळं सांगण्याचं आणि ही प्रोसेस करून देण्याचं काम आपण करतो. म्हणजे काय करतो थोडक्यात, तुमचा स्कोअर विचारात घेऊन, तुमचा SML विचारात घेऊन, तुमची कॅटेगरी विचारात घेऊन, तुमचं जेंडर विचारात घेऊन तुमचे प्रेफरन्स फॉर्म भरून देण्याचं काम आपण करतो. तुमच्या स्कोअरनुसार तुम्हाला काय मिळू शकतं ते 1 to 1 डिस्कशन करून ही प्रोसेस करतो. पहिला टप्पा असतो MBBS BDSच्या प्रेफरन्स फॉर्मचा. त्याच्यामध्ये मग गरजेनुसार कॉलेजेस असतात, म्हणजे टाकले जातात. समजा एखादा ओपन कॅटेगरीचा स्टुडंट आहे, ज्याला सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजची फीस परवडत नसेल,
तर फक्त मग त्याला त्याच्याशी चर्चा करून फक्त गव्हर्नमेंटचे कॉलेज टाकून देणं, किंवा काही केसेसमध्ये आम्ही त्यांना समजून सांगतो की नाही तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचं कमी फीचं कॉलेज मिळू शकतं. जे बाउंड्रीवरचे मार्क्स असतील, समजा फॉर एक्झाम्पल 557चा MBBS लागतोय, त्याला 550 आहे, तर त्याला सेमीचं कमीत कमी फीचं कॉलेज मिळू शकतं. तर हा विषय समजून सांगण्याचं काम पण आपण वेळोवेळी करतो, कारण या दरम्यान पालकांना असंख्य प्रश्न पडतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आपण पालकांना देण्याचं काम जे येतं आपल्या माध्यमातून करतो. यानंतर पहिला टप्पा जो असतो तो MBBS BDSचा आहे. त्याच्यात पहिला राऊंड डिक्लेअर झाल्यानंतर BMSचा पहिला राऊंडचे प्रेफरन्स फॉर्म सुरू होतात आणि जवळजवळ एक राऊंड BMS BDS BMS BHMS फिजिओथेरपी नर्सिंग हे एक राऊंड मागे असतं MBBS BDS पेक्षा. म्हणजे रजिस्ट्रेशन पासून तर ऍडमिशन मिळेपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं, सिलेक्शन लिस्ट आल्या त्या तुम्हाला शेअर केल्या जातात. त्यानंतर तुम्हाला जर ऍडमिशन मिळालं तर कुठल्या कॉलेजला मिळालं, फी स्ट्रक्चर काय असेल, ही सगळी माहिती तुम्हाला दिली जाते. आणि अर्थात सुरुवातीच्या टप्प्यात जे पालक एनरोल होतात त्यांना रीतसर सगळे डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत, जर काही त्याचं ऍडिशनल रिझर्वेशन असेल तर त्या संदर्भाने पण प्रॉपर माहिती त्यांना आपल्याकडून दिली जाते आणि या सगळ्या माध्यमातून त्यांचे प्रवेश जे आहेत तर पूर्ण केले जातात. हा 85% कोट्यामधला विषय होता, ज्याच्यामध्ये आम्ही फक्त 6,000 रुपये फीस चार्ज करतो आणि या 6,000च्या अगेन्स्टमध्ये आम्ही जवळजवळ एक 4-5 महिने तुम्हाला सेवा देतो. जे आता या वर्षीचे प्रवेश संपले त्या मुलांचे फॉर्म जवळजवळ डिसेंबर 2020ला भरले गेले होते. डिसेंबर 2020ला ज्यांचे फॉर्म भरले त्यांची एक्झाम मेला होणार होती, ती मेची जुलैला पोस्टपोन झाली, जुलैची सप्टेंबरला झाली, त्याचा नोव्हेंबरला रिझल्ट आला आणि नोव्हेंबर पासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. 20 मे 2022 पर्यंत ती चालली. म्हणजे अगदी 6,000 रुपयामध्ये आम्ही 18 महिने पालकांना अटेंड केलं आणि त्यांना सेवा दिली. आणि या दरम्यान जे काय इतर प्रश्न पालकांची अडी अडचणी जे असतात त्याही आम्ही त्यांच्या अटेंड करून त्यांना मार्गदर्शन केलं. तर 85% मधून ऍडमिशन घेणाऱ्या मुलांची संख्या खूप असते. खूप म्हणजे जवळजवळ 95, 96, 97% मुलं जे असतात ते 85% मधून कोट्यामधूनच जायला इच्छुक असतात. मग दुसरा पार्ट येतो की बाबा ज्या मुलांचे मार्क्स कमी आहेत, त्यांना महाराष्ट्रामध्ये डोनेशन देऊन ऍडमिशन घेणं शक्य नाही, तर त्याही केसमध्ये आम्ही मॅनेजमेंट कोट्यामध्ये बाहेरच्या स्टेटला, कर्नाटक असेल, MP असेल तर तिकडे मदत करतो. काही केसमध्ये मोस्टली आम्ही जर काही सर्टन स्कोरच्या पुढे मार्क्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल 200 and अबव्ह असेल, तर आम्ही त्या मुलांना MP मध्ये जे राऊंड मधून लावतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये 20 लाख डोनेशन द्यावं लागू शकतं ते ऍडमिशन आम्ही 20 लाख डोनेशन पुन्हा 10 लाख रुपये फीस समजा असं गृहीत धरूया आपण 4.5 वर्षाची. जे महाराष्ट्रात 30 लाख रुपये लागून होणारं ऍडमिशन आहे ते आम्ही अगदी 12-13 लाख रुपयामध्ये MP मध्ये करतो. जे महाराष्ट्र बाउंड्रीवरचे कॉलेज जे कर्नाटकला लागून आहेत त्या विद्यार्थ्यांना जे आम्ही 16, 15, 16, 17 लोकेशननुसार या बजेटमध्ये ऍडमिशन करून देतो. आणि ऍडमिशन करून देतो म्हणजे आम्ही अर्थात तुमची जबाबदारी घेतो, तुमच्या पैशाची जबाबदारी घेतो, तुमची कुठेही फसवणूक होणार नाही याची पण काळजी आम्ही घेतो. आणि आमचे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्या माध्यमातून तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं आणि सरळ मार्गाने जे येतं तुमचे ऍडमिशन आम्ही मार्गी लावतो. तर पहिला पार्ट 85% कोट्यामधनं तुम्हाला जी सेवा देतो तो पार्ट झाला. दुसरा पार्ट जो ज्यांना कमी मार्क्स आहेत पण त्यांना BAMS BDS वगैरे ऍडमिशन घ्यायचे तो सेकंड पार्ट झाला. थर्ड पार्ट असतो ज्या मुलांचं पेइंग कॅपॅसिटी आहे, स्कोर कमी आहे, ज्यांना मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन घ्यायची तर ते ऍडमिशन आमच्या माध्यमातून केले जातात. अर्थात त्यासाठी आम्ही काही रक्कम चार्ज करतो. परंतु जेव्हा एखाद्या MBBSला ऍडमिशन होणार आहे आणि जिथं 1 करोड पेक्षा जास्त अमाऊंटचा व्यवहार आहे, जिथं 50 ते 60 लाख रुपये कॅशमध्ये दिली जाणार आहे, एवढ्या मोठ्या पैशाची जबाबदारी जर आम्ही घेतोय तर अर्थात आम्ही त्यासाठी आमची काही फीस चार्ज करतो. आणि ते काही गैर पण नाही आहे. पालक पण जेवढे पण येणारे असतात ते आनंदाने देतात. परंतु एवढी मोठी जबाबदारीचं ऍडमिशन पण आम्ही व्यवस्थितरित्या करून देतो. त्यासोबतच त्या मुलाचं रजिस्ट्रेशन वगैरे ती पण प्रोसेस करणं कंपल्सरी असतं, ती पार्ट जो येतो त्यामुळे आम्ही त्यांचा पूर्ण करून देतो. त्यानंतर बरेचसे मुलं असे आहेत की ज्यांची फार 1 CR वगैरे देण्याची तयारी नाही आहे, पण एक 50 ते 60 लाख रुपयापर्यंत 60-65 लाख रुपयापर्यंत MBBS त्यांना अपेक्षित असतं आणि 400-425 मार्क्स असतील तर तशा मुलांना आम्ही तेलंगणामध्ये ऍडमिशन करून देतो. मागच्या वर्षी आम्ही बरेच ऍडमिशन केलेले आहेत. सो असे मुलं ज्यांची 425-420च्या पुढे स्कोर आहे आणि एक 12 लाख रुपये पर इयर फीस भरायची तयारी असेल तर अशा मुलांना जे आम्ही तेलंगणामध्ये ऍडमिशन करून देतो MBBS साठी. तर MBBS साठी या तेलंगणाशिवाय पण आमच्याकडे आता बरेच इतर ऑप्शन आहेत जे की स्कोरनुसार व्हेरी करतं, त्याच्यात थोडासा बदल खालीवर होईल.
परंतु 65 लाख 70 लाख रुपयामध्ये पण MBBS होऊ शकतं, परंतु त्याला स्कोअरचे काही लिमिटेशन आहेत. साधारण एक त्या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ मी बनवेल की बाबा साधारण या लोकेशनला आम्ही किती मार्कावर कुठपर्यंत पॅकेजमध्ये ऍडमिशन देऊ शकतो, एक डिटेल माहिती मी परत एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. याशिवाय आमच्याकडून तुम्हाला सगळे शासनाच्या नोटिफिकेशन्स जे काय टाइम टू टाइम शासनाकडून गाईडलाईन येतात त्या सगळ्या शेअर केल्या जातात. सगळे मेसेज जे आहेत ते मराठीमध्ये आणि व्हिडिओ सुद्धा मराठीमध्ये आम्ही तुम्हाला पाठवतो. कारण आपल्याकडचा जो काही एकूण क्राऊड आहे म्हणजे पर्टिक्युलरली माझ्याकडे येणारा क्राऊड जो आहे तो ग्रामीण भागातून खूप आहे, शहरी भागातले पण खूप पॅरेंट्स आहेत, परंतु सगळ्यांना सोयीची आणि कन्व्हिनियंट भाषा म्हटलं तर मराठी आहे, जे की मराठी मेसेज लोक वाचतात, इग्नोर करत नाही. इंग्लिशमधले मेसेज बऱ्याचदा इग्नोर केले जातात. तर सगळ्या सूचना, सगळ्या नोटीस, सगळे व्हिडिओ टाइम टू टाइम सगळे अपडेट्स तुम्हाला पाठवले जातात आणि या माध्यमातून तुमचं ऍडमिशन जे आहे ते व्यवस्थितरित्या पूर्ण करून दिलं जातं. म्हणजे रजिस्ट्रेशन टू ऍडमिशन हा आमचा कन्सेप्ट आहे आणि मराठीमध्ये पण आम्ही म्हणतो स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे. तर त्या आमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे एकदम उत्तम ठिकाण तुम्हाला आहे. आणि अननोन पालकांचे पण फोन आम्ही अटेंड करतो, भले ते आमच्याकडे येतील ना येतील, कारण माझा वैयक्तिक असा विषय ठरलेला आहे. मी जेव्हा सुरुवात केली या सगळ्या कामासाठी तर प्रत्येक जण तर माझ्याकडे येऊ शकत नाही, आला तर मी पण मला पण ते झेपू शकत नाही. 500-600 ऍडमिशन मध्ये 24 तास ऑफिस सुरू राहतं, 8-8, 10-10 दिवस जेवायला वेळेवर मिळत नाही. तर परंतु याच्यातून दोन गोष्टी होत आहेत. तर पैसा तर मिळतोच, शेवटी व्यवसाय, परंतु या माध्यमातून जे गोरगरीब किंवा हुशार मुलं आहेत पण त्यांना जी प्रोसेस माहित नाही, त्यांचं जे नुकसान होतं ते नुकसान या माध्यमातून टाळलं जाऊ शकतं. आणि त्यांचं म्हणजे जी प्रोसेस आहे त्याच्यात जे काही थोडंफार चुका झाल्या तर बऱ्याचदा ऍडमिशन मिस होतात वगैरे, तर ते सगळे विषय टाळले जाऊ शकतात. म्हणून माझं पालकांना, विद्यार्थ्यांना आव्हान आहे की निश्चितपणे तुम्ही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची मदत तर घ्याच जर तुम्हाला पॉसिबल असेल तर, पण ज्यांना माझ्यापर्यंत येणं शक्य नाही तर त्यांनी त्यांच्या लोकेशनला कोणी अशी मदत करणारं कोणी आहे का ते जरूर बघा. आणि नसेल तर आमच्याशी संपर्क करा. ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा आम्ही मागच्या वर्षीपासून सेवा द्यायला सुरू केली आहे. आज मी अगदी अभिमानानं सांगतो, माझ्याकडे मागच्या वर्षी पूर्ण महाराष्ट्राचे 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यातून ऍडमिशन होते. कुठला जिल्हा सुटला नाही. मी तुम्हाला एका मिनिटात सगळ्या जिल्ह्याची नाव घेऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्यातून आपल्या ऑफिसला ऍडमिशन होतं. मी गावाचे नाव पण नाही ऐकले, तिथले ऍडमिशन आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने होते. ऑनलाईन पद्धतीमध्ये आम्ही थोडीशी फी जास्त चार्ज करतो, म्हणजे 10,000 रुपये घेतो, परंतु त्या केसमध्ये पालकांना आमच्यापर्यंत येण्याची गरज नाही. त्यांचा येण्या जाण्याचा खर्च टाळला जाऊ शकतो, त्यांची दगदग टाळल्या जाऊ शकते, त्यांना इथं आल्यानंतर वेटिंग करायची गरज नाहीये आणि अगदी रात्री उशिरापर्यंत आम्ही त्यांची सगळी कामं जे आहेत ते व्यवस्थित मार्गी लावून, मागच्या वर्षी जवळजवळ आमच्याकडे जेवढे पण 60-70 विद्यार्थी होते ऑनलाईन पद्धतीनं, त्या सगळ्यांचे आम्ही व्यवस्थित ऍडमिशन मार्गी लावलेले आहेत. अर्थात काही 2, 5, 10 मुलं आवश्यकता ज्यांनी रिपीट केलं MBBS साठी वगैरे, तेही मुलं परत एकदा नव्याने एनरोल होतीलच आमच्याकडे. हा एक पर्याय आहे की जे मुलं आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आता आपल्याकडे मुंबईहून ऍडमिशन आहेत, पुण्याहून आहेत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, म्हणजे जे गाव आपण बघितले, मी तर कधी बघितले नाही असे पण ऍडमिशन आपल्याकडे आहेत. थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की तुम्ही अगदी का करायचं हे सगळं, याचं शॉर्टमध्ये सांगतो. गेली 2 वर्ष 3 वर्ष विद्यार्थी मेहनत घेत असतो. तुम्ही पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना बाहेरगावी ठेवलेलं असू शकतं शिक्षणासाठी, मग त्याचा हॉस्टेलचा खर्च झालाय, त्याचा फीसचा खर्च झालेला आहे आणि थोडेसे पैसे दिल्यानंतर जर आपल्याला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन मिळत असेल तर मग हे पैशाला काही किंमत नाही असं मी म्हणतो बऱ्याचदा. कारण एक जरी चूक झाली तरी लेकराचं नुकसान होतं हे विचारात. आता तुम्हाला तुमचं एक लेकरू असतं म्हणून माहित नाही, आम्ही खूप मुलांची ऍडमिशन प्रोसेस केलेली आहे. बऱ्याच मुलांचं असं आहे की नुकसान झाल्यानंतर आमच्याकडे येतात, मग उपयोग नाही. मी मागे बऱ्याचदा सांगितलेलं आहे 595 वाल्या स्टुडंटला पण ऍडमिशन नाही मिळालं. हालाकी कुठलंही गव्हर्नमेंट मिळालं असतं, अगदी KEM JJ वगैरे सोडून, पण 4च कॉलेज टाकले. पुन्हा एडिटचं ऑप्शन नाही, गेलं ना ऍडमिशन. तर असे खूप उदाहरणं सांगू शकतो. त्यामुळं जे इच्छुक पालक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला संपर्क करा. जे पालक लातूर भागात राहत असतील त्यांनी लातूरच्या ऑफिसला संपर्क करा. जे औरंगाबाद किंवा आजूबाजूला राहत असतील त्यांनी औरंगाबाद ऑफिसला संपर्क करा. आणि जे फार दूर राहतात ते येऊ शकत नाही ते पालकांनी औरंगाबादच्या ऑफिसला संपर्क करा. कारण ऑनलाईनची सेवा फक्त औरंगाबाद ऑफिसमधूनच दिली जाणार आहे, लातूर ऑफिसला ही सेवा उपलब्ध नसणार आहे. याशिवाय इतर जे काही ऍडमिशन असतात, फार्मसी असेल, इंजिनियर असेल, त्याही संदर्भात आपण विद्यार्थ्यांना, पालकांना गाईड करतो. ऑनलाईन जोशाची प्रोसेस असेल किंवा
ऑल इंडियाची 15%ची डीम युनिव्हर्सिटी असेल किंवा ऑल इंडिया कोटा 15% गव्हर्नमेंट MBBS किंवा BDSची सेवा असेल, याही सेवा आपल्याकडे दिल्या जातात. गरजेनुसार आपण सजेस्ट करतो. असं नाहीये की हाही फॉर्म भरा तोही फॉर्म भरा. जर पालकांना समजून सांगितल्यानंतर ते म्हणले भराच तर मग नक्की भरतो. परंतु गरज नसताना अननेसेसरी पालकांना फायनान्शियली आम्ही नुकसानीत घालत नाही. त्यांना त्यांच्यासाठी जे योग्य आहे त्या पद्धतीनंच आम्ही त्यांना सगळं मार्गदर्शन करतो. सो जे पण इच्छुक पालक असतील त्यांनी नक्की आमच्याशी संपर्क करा, आमच्या ऑफिसला व्हिजिट करा. आमचा लातूरचा ॲड्रेस ऑलरेडी आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवतो आज, आणि औरंगाबादचा पण ॲड्रेस देऊन ठेवतो, म्हणजे जेणेकरून जर व्हिडिओ पाहिला तर त्याच्या खालीच तुम्हाला तिथं ॲड्रेस पण पाहायला मिळेल, आणि मग जर डायरेक्टली यायचं असेल तर तुम्हाला येता येईल. ठीक आहे. सो इन्स्टिट्यूटबद्दल माहिती होती म्हणून ही सगळी दिली. सगळ्यांना आवडली तर लाईक करा. बऱ्याचदा खूप व्ह्यूज येतात, लाईक कमी असतात. लाईक करत जा म्हणजे मला बरं वाटेल. ठीक आहे. सो या ठिकाणी मी थांबतो. अजून खूप व्हिडिओ मला बनवायचे आहेत टप्प्याटप्प्याने कट ऑफच्या संदर्भाने वगैरे, पण ते येणाऱ्या काळात हळूहळू बनवेल. तुर्तास तुम्ही आमच्याकडे यावं म्हणून हा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी शेअर करतोय. आवडलास याला लाईक करा आणि इतर गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.